दरम्यान सुनेत्रा पवारांची उमेदवारी आणि आज होणारी महायुतीची सभा या संदर्भात राहुल कुल यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। 2019ला बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जे उमेदवार होते ते कांचनताई कुल सध्या या ठिकाणी महायुतीच्या या सभेसाठी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे पती आमदार राहुल दादा देखील आहेत। पहिले ताई वहिनी तुमच्याकडे येणार आहे। गेल्या वेळेस एक विश्वास होता, अर्थात तुम्ही काही मताने तिथं पराभूत झालात, मात्र यावेळेस सुनेत्रा पवारांना संधी देण्यात आली। प्रचार कसा सुरू आहे, काय विश्वास वाटतो यंदा तरी ही जागा भाजपकडे येईल? नक्कीच येईल, कारण की 2019 ची परिस्थिती पाहिली आणि आत्ताची परिस्थिती पाहिली तर भरपूर बदल आहे। त्यामुळे निश्चितच सर्वांना विश्वास आहे की ही जागा महायुती नक्कीच जिंकेल। प्रचाराच्या दरम्यान तुम्ही सुद्धा असता, अनेकदा खंत वाटली तुम्हाला देखील यावेळेस, म्हणजे संधी होती ती संधी मिळाली नाही? नाही, शेवटी वरिष्ठ लेवलला जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य होता आणि जो साहेबांनी मागचे अचानक आम्हाला लढायला सांगितलं त्यावेळेस देखील ज्येष्ठांचा शब्द घेऊन आम्ही ही लढाई लढलो होतो आणि दादांनी देखील आधीच आपली भूमिका मांडली होती की जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याचाच आम्ही काम करतो। दादा तुम्हाला विचारतो, तुम्ही देखील प्रचारादरम्यान आहात आणि तुम्ही ज्या मतदारसंघातून आमदार म्हणून येतात तो मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतो, कितीच्या फरकाने सुनेत्रा पवार हे खासदार होतील? आज मताचा फरक सांगता येणं शक्य नाही, कारण की आज आपण फॉर्म भरतोय, प्रचाराची प्रक्रिया होऊन मतदारांचं मत तयार होणं ही प्रक्रिया आम्ही चांगली पार पाडू आणि या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार विजयी होईल अशा प्रकारचं वातावरण आज आहे। ते टिकवण्याचा आणि वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू। परंतु ही लढत सोपी नाही, घरातली लढत आहे। पवारांची ताकद बारामतीमध्ये आहे, हे गेले अनेक वर्ष पवारांनी दाखवून दिलेलं आहे। अर्थात ही लढाई सोपी नाही, काटेकी टक्कर आहे असं मानता? लढाई निश्चितच चुरशीची आहे, परंतु तिथली राजकीय परिस्थिती पाहता हा निकाल महायुतीच्या बाजूने लागेल अशा प्रकारची परिस्थिती निश्चितपणे त्या परिसरामध्ये आहे। तुमच्या मतदारसंघातून किंवा किती लीड मिळेल असं काही सांगू शकता? म्हणजे अर्थात प्रचार जोरात सुरू आहेत, जिथं शरद पवार आलेत तिथं अजितदादा देखील गाठीभेटी देत आहेत, तुम्हाला सातत्याने समजवण्याचा प्रयत्न होतोय, कारण गेले अनेक वर्ष अजितदादांनी तुम्हाला विरोध देखील केलेला आहे, तुमच्यावर टीका देखील केलेली आहे। माझ्यावर मला समजवण्याची कोणतीही वेळ मी येऊन दिलेली नाही। मी पहिल्या दिवशीपासून माझ्या मुद्द्यावर ठाम आहे, माझे सहकारी ठाम आहेत की महायुती जो उमेदवार देईल त्याचं आम्ही काम करू। मागच्या वेळेस सुद्धा खरं तर आम्हाला जबाबदारी दिली, लोकसभेची जबाबदारी निवडणूक लढवण्याची आम्ही चांगली पार पाडली। त्याच पद्धतीने यावेळी सुद्धा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याच्या दृष्टीने ही निवडणूक आहे, त्यामुळे आमच्या दृष्टीनं या मतदारसंघातून निवडून जाणारा खासदार हा माननीय मोदी साहेबांना मतदान करणारा असावा आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळी तयारी केलेली आहे। त्यामुळे ही जाणीव मला असल्यामुळे कोणत्याही टप्प्यावर मीडियाच मला सांगते तुम्ही नाराज होता, परंतु माझं कोणतंही वक्तव्य पाहिलं तर कधीही मी नाराज। तुम्ही एकटे नाही, तिथे पलीकडून जर आपण बघितलं हर्षवर्धन पाटील नाराज होते, त्यांनी नाराजगी व्यक्त करून दाखवली। त्याचनंतर जर आपण सासवडमधून बघितलं तर शिवतारेंनी नाराजगी व्यक्त करून दाखवली। माझं असं मत आहे, नाराजी पब्लिकली व्यक्त करण्याच्या वेळी त्यांनी खरं तर नेते मंडळींशी चर्चा केली असती तर प्रचाराची प्रक्रिया अजून पुढे गेली असती। शेवटी त्यांचा निर्णय होता, आम्ही मात्र आमचा निर्णय व्यवस्थित घेतला। म्हणजे तुम्ही